बघा, छान प्रकारे अशी भाजी आपली तयार होते अगदी 10 मिनिटात. आपण हे टिफिनमध्ये देऊ शकतो. तसेच लहान मुलांनासुद्धा शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकतो. 10 मिनिटात तयार होते ही भाजी. आज आपण बघतोय पत्ताकोबी आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची. साधी सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू. पत्ताकोबी आलूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथं मी एक छोटा गोबीचा गड्डा घेतला होता. तो असा बारीक चिरून घेतला आणि धुवून घेतली आहे. 2 बारीक चिरलेले टोमॅटो, लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आहे. अर्धा चम्मच इतकं हळद, अर्धा चमचा जिरे, एक मोठा कापलेला कांदा बारीक करून घेतला, थोडीशी कोथिंबीर आणि 2 मध्यम आकाराचे आलू कापून घेतले आहे. असे बारीक बारीक कापून घ्यायचे. चला तर आपण भाजी बनवायला पटकन सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण इथं कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेलाला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. हलकंसं तेल तापलं की त्यामध्ये घालायचं जिरं आणि जिरं छान फुलायला पाहिजे. जिरे छानपैकी फुलले आहे, तुम्ही बघू शकाल. यामध्ये घालणार कांदा. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आणि एक सोनेरी रंग येईपर्यंत कांदा हा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. कांद्याला सोनेरी रंग आला आहे. आता आपण यामध्ये घालणार टोमॅटो आणि त्यावरच टाकणार चवीपुरतं मीठ. याने काय होते, टोमॅटो लवकर शिजतो आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो हा मऊ झाला आहे. आता आपण यामध्येच घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर. मिक्स करून घ्यायचं. यामध्ये टाकणार हळद आणि त्याचबरोबर टाकणार हा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा. मिक्स करून घ्यायचा. 1 मिनिट हा मसाला चांगला परतून घेऊया. आपण 1 मिनिट चांगला मसाला परतून घेतला आहे. त्यामध्ये घालणार ही पत्ताकोबी आणि त्याचबरोबर घालूया हे बटाटे. मिक्स करून घेऊया. शक्यतो यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही आहे, कारण पत्ताकोबीमध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो. त्यामुळे शक्यतो पाणी नका घालू. आपल्याला ही पत्ताकोबीची भाजी वाफेवरच शिजून घ्यायची आहे. आणि आपण हे यामध्ये जे बटाटे घातले आहे ते सुद्धा बारीक कट केले आहेत, जेणेकरून ते पटकन शिजतील. मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटापर्यंत ही भाजी वाफेवर आपण झाकण ठेवून शिजून घेऊया. 10 मिनिटे वाफेवर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. गॅस बंद करूया. बघा, तुम्ही बघू शकाल छान अशी वाफेवर आपण 10 मिनिटं पत्ताकोबी आणि यातले बटाटे शिजून घेतले आहे. आहा, मस्त छान वास येतो आहे. छान वास येत आहे. तुम्ही ही भाजी टिफिनसाठी बनवू शकता. झटपट आणि पटकन तयार होते. अगदी 10 मिनिटात. तुम्हीसुद्धा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली. पटकन अशी भाजी आपली तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. असेच छान छान रेसिपी बनवून खात राहा.